कारल्याची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही. अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. कारले खाणे खूप फायदेमंद असते आपल्या शरीरासाठी. ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कारल्याचा खूप उपयोग होतो. याची भाजी खाल्ल्याने साखर नियंत्रित राहते. लहान मुलांना सुद्धा ही भाजी आवर्जून दिली पाहिजे आणि मोठ्यांनी सुद्धा ही भाजी खाल्लीच पाहिजे. चला कशी बनवायची ते बघूया. हे कारले घेतलेले आहे धुवून आणि तुम्ही हवे त्या आकारात ते कापू शकता. दोन्ही साईडचं थोडं थोडं काढून टाकायचं आहे आणि अशी मी गोल काप करणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कसे सुद्धा याचे काप करू शकता. ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने खूप गुणकारी आहे, त्यामुळे लहान मुलांना तर दिलीच पाहिजे टिफिनला. अशा प्रकारे जर केली तुम्ही तर अजिबात कडू नाही होणार आणि लहान मुलं खूप आवडीने खातील. सर्व काप अशा प्रकारे मी आता मस्त गोलसर अशी कापून घेतलेली आहे. आता एका भांड्यामध्ये आपण हे सर्व काप काढून घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला कडू न होण्यासाठी तुम्हाला टिप्स सांगते मी. त्यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे. एक अख्खं पिळू शकता तुम्ही किंवा अर्धं पिळलं तरी चालेल. हे सर्व आता मी एक अख्खं लिंबू पिळून घेतलं आहे यामध्ये. आणि आता यामध्ये आपण टाकूया पाणी. पाण्यामध्ये आपल्याला 5 मिनटं असे ही भिजत टाकायचे आहे. थोडंसं मीठसुद्धा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे आणि छान असे भिजत टाकूया आपण. यामुळे अजिबात आपली भाजी कडू होत नाही. हे मिक्स करून आपण आता ही साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया. आता फोडणीसाठी घेतलेला आहे कांदा बारीक कापलेला आणि ठेचलेला लसूण घेतलेला आहे आणि ही कारलेसुद्धा छान असे आपले 5 मिनटे पाण्यामध्ये भिजलेले आहेत. इकडे गॅसवरती आता पातेले ठेवूया आणि त्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊया. पातेलं गरम झालेलं आहे छान. त्यामध्ये आता आपण तेल टाकायचं आहे. 2 ते 3 पळ्या मी तेल टाकून घेते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तेल करू शकता. तुम्हाला तेल जास्त नसेल आवडत तर प्रमाण कमी करू शकता. यामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे. जिरं छान फुललेलं आहे. आता यामध्ये आपण बारीक ठेचलेला लसूण टाकून देऊया. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. लसूण थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि आता लसणाचा कलर चेंज झालेला आहे. त्यामध्ये आता कांदा टाकून घेऊया. आपण बारीक कापून घेतला तो कांदा यामध्ये टाकायचा आहे आणि कांदासुद्धा गुलाबीसर रंग येईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. कांदा लवकर भाजण्यासाठी त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया थोडंसं, म्हणजे कांदा लगेच भाजतो, वेळ कमी लागतो. मीठ टाकल्यानंतर पुन्हा आपण मिक्स करून घेऊया. गुलाबीसर रंग येत आलेला आहे याला, तुम्ही बघू शकता. अजून थोडंसं भाजायचं आहे आपल्याला कांदा. खूप छान अशी टेस्ट लागते या कारल्याची, अजिबात कडू होत नाही आणि कांदा आपला छान आता भाजला गेलेला आहे. आता यामध्ये आपण टाकून देऊया कापून घेतलेले सर्व कारले. आता यामध्ये टाकायचे आहेत. तुम्ही यामधल्या बिया काढू शकता तुम्हाला बिया नसेल आवडत तर. मी बिया सर्व नाही काढलेल्या, काहीच काढलेल्या आहे. एवढं कापताना बाहेर निघल्या तेवढ्याच बिया साईडला काढलेल्या आहे मी. आता पूर्ण मस्त यामध्ये मिक्स करायचं आहे कांद्यामध्ये. 2 मिनटे असंच आपल्याला त्यामध्ये जे पाणी असेल ते पाणी पूर्ण जळेपर्यंत यामध्ये असंच राहू द्यायचं आहे, फ्राय करायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे. म्हणजे पाणी पूर्ण असं आटलं जाईल वाफेने. तुम्ही पाहू शकता थोडेसे नरम झालेले आहेत आता. आणि छान आता एकदा मिक्स करून घेते, म्हणजे सर्व बाजूने छान असं आपलं शिजलं जाईल. आणि आता यामध्ये आपण टाकून घेऊया मसाले. मसाल्यामध्ये घेतला आहे लाल तिखट, हळद, कांदा मसाला, गरम मसाला आणि किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे याला. खूप टेस्टी अशी भाजी, कडू न होणारी, एकदम हेल्दी. तुम्ही या पद्धतीने ट्राय करा, मुलं आवडीने खातील. आता हे छान मिक्स करायचं आहे आपल्याला. याला सगळा मसाला लागला पाहिजे आणि झाकण ठेवायचं आहे यावरती. 2 मिनटे झाकण ठेवू आणि 2 मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूया आणि एकदा मिक्स करून घेऊया. छान आपलं कारलं शिजलेलं आहे. मऊ झालं का नाही तुम्हाला मी चेक करून दाखवते. ही भाजी 2 ते 3 दिवस आरामात टिकते फ्रीजमध्ये. फ्रीजशिवाय टिकत नाही, कारण यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे. मऊ झालेला आहे छान. आता एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊया. मंडळी, तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा. म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्या मोबाईलवर माझ्या व्हिडिओची रेसिपीचे अपडेट येईल आणि तुम्हाला कळेल मी व्हिडिओ टाकला आहे ते. तुम्हीसुद्धा अशाच रेसिपीचा आनंद घ्या. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुमचा अमूल्य रिप्लाय कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच छान छान मस्त झमझमीत चमचमीत भन्नाट रेसिपीमध्ये. बाय बाय मंडळी.